मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याचा मुहूर्त अखेर ठरलाय। उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। तर पुण्यामध्ये पवार काका पुतण्याचीही एकत्र येण्याची तयारी झाली आहे। येत्या 26 तारखेला पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या दिवसातल्या या दोन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होतीये, तर त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 26 तारखेला पुण्यामध्ये पवार काका पुतणे एकत्र येण्याची शक्यता आहे। तर याच दोन्ही बातम्या आता विस्ताराने बघूया। उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे। मनसे आणि ठाकरेंमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे। उद्या उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार आहे। दरम्यान याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। संजय राऊत साहेबांनी जी घोषणा केली आहे, ट्विट केलेलं आहे, ते ट्विट केलं आहे म्हणजे ते नक्कीच खरं असणार। आणि उद्या 12 वाजता जर युतीची घोषणा होत असेल तर ते आम्ही त्याचं स्वागत करतोय। खरं तर मी तर म्हणेन की राजकारण ठेवा बाजूला, राजकारणापलीकडे जाऊन जर आम्ही विचार केला किंवा आम्ही करतो, तेव्हा मला असं वाटतं की दोन भाऊ एकत्र येतात हेच आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे। निवडणुका लागल्याशिवाय युतीची घोषणा होत नसते ना, उगाच अगोदरच युतीची घोषणा कशी होणार। आणि जागा वाटपावर देखील अतिशय खेळीमेळीने सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा चालू आहेत। त्यामुळे हे आम्हाला माहिती होतं युती निवडणुकीच्या तोंडावर होणार आणि ती आता होते। हे बा, उद्धव साहेब आणि राज साहेबांचा फोटो पण त्यांनी या ट्विटमध्ये टाकलेला आहे। याचाच अर्थ उद्या 12 वाजता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन जे काही महाराष्ट्राला अपेक्षित आहे, मराठी माणसाला अपेक्षित आहे, त्याची घोषणा करतील। युतीची घोषणा उद्या 12 वाजता, त्याच्यासाठीच 12 वाजताचा वेळ दिलेला आहे। तर भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। कुणालाही युती करायची आहे तर तो त्यांचा निर्णय आहे। आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेविकेने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्याचं कारण हे आहे की मामूंच्या नादी लागून यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागली आहे। जे उरले सुरलेले जे आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत, ते सुद्धा आता त्यांना सोडून हे आता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही। मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे। युती नाही आहे, हे अंडरस्टँडिंगची झालेली युती आहे। स्वार्थासाठी काही काळापुरती झालेली ही युती आहे। हे लॉंग टर्म चालेल असा अशातला भाग नाहीये। ही मजबुरीमध्ये झालेली युती आहे। एकाकी पडलेल्या उभाटाला साथीदार कोणी मिळत नव्हतं म्हणून झालेली युती आहे। ही मराठी माणूस किंवा काहीतरी वेगळं घेऊन युती केली आहे असातला भाग नाहीच आहे। तर एकीकडे